हाय फॅमिली, माझे नाव स्नेहल रेडेकर आणि पुन्हा एकदा माझ्या बीटीज बीज या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी फार स्पेशल आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत एक स्पेशल गेस्टचा अपीअरन्स आहे. तर हा स्पेशल गेस्ट कोण आहे? तर ती आहे माझी फेवरेट कॅन्डिडेट सिमरन. तर हिच्याबद्दल माझं एक छोटा इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी तिच्यावरती फार प्राऊड फील करते, कारण तिने फर्स्ट अटेम्प्टमध्ये 7.5 स्कोअर अचीव केलेला आहे. तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ बघितला असेल माझ्या इंट्रोडक्शनचे, तर तुम्हाला माहीत असेल की म्हणजे मी जेव्हा आयल्स अपियर करत होते तेव्हा मी सुरुवात 6 बँड चालू केलेली आहे. आणि जर समजा माझ्या कॅन्डिडेटला जर 7.5 बँड मिळाले असतील तर ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि आज मी त्यामुळे फार 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 खुश आहे. तर जास्त बडबड न करता मी सिमरनला माझ्या या चॅनलमध्ये वेलकम करत आहे. तर सर्वप्रथम आपण सिमरनचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करूया. वेलकम सिमरन. Thank you for inviting me in this channel and I'm very thankful for you, ma'am. ओके, सो मी तिच्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी फुल लिस्ट बनवलेली आहे आणि आपण एक एक प्रश्न मी तिला विचारत जाईल आणि त्यामुळे तुम्हाला देखील थोडी मदत मिळेल आयुष्याच्या प्रिपरेशनसाठी. आणि सोबत जेव्हा तुम्ही एखाद्याला पाहता की एखाद्या व्यक्तीनं जर एखादी गोष्ट अचीव केली आहे तर ती आपल्याला देखील म्हणजे किंवा आपण देखील ती गोष्ट करू शकतो, ह्या मोटो ठेवूनच मी तिला या माझ्या चॅनलमध्ये बोलवलेलं आहे. तर सुरुवात करूया काही पर्सनल प्रश्नांसोबत. तर सर्वप्रथम मला तुझ्याबद्दल सांग की किंवा तुझं एक इंट्रोडक्शन दे माझ्या या फॅमिलीला. ओके, माझं नाव सिमरन बेकर आहे. मी मिरजमध्ये राहते. माझं BSc नर्सिंग कंप्लीट झालं आहे भारतीय विद्यापीठमधून आणि मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्क केलं. ओके, सो किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सिमरन तुला? जवळजवळ 2 वर्षाचा. ओके, तर आय थिंक एवढी छोटंसं एक पर्सनल इंट्रोडक्शन बस आहे असं मला देखील वाटत आहे, म्हणून मी तुला अजून जास्त डीप प्रश्न विचारत नाही आहे. तर पुढचा प्रश्न आहे की तुझा एक व्ह्यू सांग ओव्हरऑल एक्झाम अटेम्प्ट करण्याआधी आणि एक्झाम अटेम्प्ट केल्यानंतरचा, म्हणजे क्लास लावण्याआधी आणि आता तुला 7 बँड 7.5 बँड मिळाले, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे का सेम ओव्हरव्ह्यू आहे? खरंच खूप डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. सांगायचं गेलं तर पहिल्या अटेम्प्ट करायच्या आधी मी खूप घाबरलेले आणि मला माहीत नव्हतं की मला जमेल का किंवा नाही. बट जेव्हा मी क्लास लावला मॅडमकडे तेव्हा मला खूप असं उत्साह आला आणि की मला कळालं की हां मी करू शकते ह्याच्यामध्ये, कारण की माझे डाऊट्स थोडे क्लिअर झाले आणि मी कॉन्फिडन्स झाले हां बाबा मी देऊ शकते म्हणून. ओके, तर तुला काय वाटतं की जसे ह्या साईडची म्हणजे आता मी देखील सांगलीची आहे, सो सांगली मिरज लोकांची एक मनोधारणा आहे की आयल्स म्हणजे काहीतरी एकदम टफ, की त्याच्यासाठी फक्त एक आयल्समध्ये इंग्लिशमध्ये मास्टर्स करायला हवं, अशी एक मनोधारणा आहे. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नाही, अजिबात नाही. कोणालाही असं घेऊ नका लक्षात की हे फक्त इंग्लिश मिडियम स्कूलवाल्यांना जमू शकतं किंवा नाही. आपल्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे मॅडमचं की ते मराठी मिडियम असून त्यांनी टीचर आणलेत, तर कोणी नाही. आणि माझं सुद्धा की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलं की माझं एवढं इंग्लिश एवढं काय फ्लुएंट नाही आहे की मी कारण की माझी फर्स्ट लँग्वेज मराठी आहे. पुढचा प्रश्न आहे की व्हॉट वॉज युअर रिॲक्शन आफ्टर रिसिव्हिंग युअर स्कोर्स? म्हणजे ज्या दिवशी आता सर्वांना माहितीच आहे की आयल्स एक्झामिनेशन झाल्यानंतर 13व्या दिवशी आपल्याला रिझल्ट भेटतो. सो होप सो तुला देखील कदाचित मेसेज आला असेल किंवा तू ऑनलाईन चेक केली असेल, तर ज्यावेळेस तू बघितलंस तर त्यावेळेस तुझं रिॲक्शन काय होतं? तुला कसं वाटलं? खरं सांगू तर मला रात्री झोपच लागली होती त्या दिवशी की माझा रिझल्ट काय येईल आणि काय नाही. मग ज्या दिवशी सकाळी समजलं 7 वाजता की असं आहे, मग मी एकदम शॉक, माझा हात असा थरथरत होता, अक्षरशः माझा मोबाईल असं हातातून पडेल असं झालेलं. आणि मी पास झाले, इतकी खुश झाली की खाली जाऊन सांगितलं मम्मी डॅडी दोघं सुद्धा रडत होते की एवढं कसं काय लगेच झालं म्हणून. आणि खूप खुश झाले आणि लगेच मॅडमला कॉल केलं की मॅम मी खुश झाले. मॅडम तर एकदम टॉप ऑफ दी हेवन होते की इतकी खुश झाले की हा बाबा की मस्त माझ्या बाबतीत खूप खुश होते. हो, आणि मला प्राऊड फील त्यामुळेच वाटतं, कारण की 7.5 बँड पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळवणं अवघड नाही आहे
आणि जे लोकांना वाटते ना अशक्य आहे तसं काही नाही आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर त्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळणार. तो स्वतःवरचा आत्मविश्वास असणं ही पहिली गोष्ट आहे. सो ही काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण एक घेतली नाही का, एक एंटरटेनमेंट टाईपमध्ये हसी मजाकमध्ये आम्ही जे काही आता करत आहे ते. तर थोडंसं आपण डिटेलमध्ये वळूया आयएल्सच्या मॉड्यूल्सच्या बाबतीत, जे काही लिसनिंग, रीडिंग आणि रायटिंग आहे, स्पीकिंग आहे त्या बाबतीत. सो मला थोडंसं सांग की लिसनिंगमध्ये तू एवढा चांगला स्कोअर कसा मिळवू शकले, कारण सिमरनचं सगळ्यात जास्त स्कोअर लिसनिंगमध्ये आहे. सो लिसनिंगमध्ये एवढा चांगला बँड कसं मिळालं, काय तू केली, स्ट्रॅटेजीज काय होते तुझे? खरं सांगू तर लिसनिंग हे सगळ्यात सोपा मॉड्यूल आहे कम्पेअर टू अदर मॉड्यूल्स. कॉज आपल्याला लगेच ते ग्रास्प होतं त्यांचे ॲक्सेंट, आणि आपण तसं पण रोज इंग्लिश मूवीज बघत असतो, आणि त्याच्यामुळं ना ते लिसनिंग आपल्याला पटकन समजून येतं. सो मी म्हणाल की बाकी सगळ्या कम्पेअर टू रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग इज इझियर दॅन ऑल. तो तुझं म्हणणं आहे की जर समजा एखाद्यानं लिसनिंगसाठी, प्रॅक्टिससाठी मूवीज बघितले किंवा सिरियल्स बघितले तरी ते मोर दॅन इनफ आहे. हो, इंग्लिश पिक्चर, वेब सिरीज हे विदाउट सबटायटल बघणं महत्वाचं आहे तिच्या म्हणण्यानुसार. थोडंसं ती नर्वस होत आहे पण त्याकडे लक्ष देऊ नका. फर्स्ट टाइम ती कॅमेऱ्यासमोर असं माझ्यासाठी फक्त बसलेली आहे. सो थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. सो पुढचा प्रश्न आहे की रीडिंगसाठी तुझी स्ट्रॅटेजीज काय होते, कारण रीडिंग तसं बघितलं तर रीडिंग आणि रायटिंग कम्पॅरेटिव्हली टफ मॉड्यूल्स आहे. तर रीडिंगसाठी तू कशी प्रॅक्टिस केली? रीडिंगसाठी रोज एक तरी फुल 40 क्वेश्चनचा पेपर सॉल्व करायला पाहिजे, कारण की हे जर प्रॅक्टिस जर मोडली तर आपल्याला पुढं खूप अवघड पडतं, कारण की ते लिंकच तुटून जाते. सो एव्हरी डे वी हॅव टू प्रॅक्टिस one question paper of whole 40 questions in one go, so that it is very useful for us. Okay. And what about writing? रायटिंगची प्रॅक्टिस कशी करत होती? रायटिंगमध्ये 2-3 पॉईंट्स आहेत की फर्स्ट तर एक आपल्याला वर्ड काउंट लिमिटेड ठेवायला पाहिजे दोन्ही टास्क 1, टास्क 2 मध्ये, आणि आपली आयडिया आणि एक्सप्लेनेशन हे इन द टॉपिक पाहिजे. आउट ऑफ टॉपिक असलं तर ते एसे फुल रॉंग होऊन जातं आणि आपल्याला त्याचे स्कोर पण कमी येत आहे आणि पॉईंट्स पण कमी येतात त्याच्यामुळे. सो टाईम आणि एक्सप्लेनेशन हे ऑन द टॉपिक पाहिजे आणि वर्ड काउंट एकदम अप्रोप्रिएट हवं आहे. ओके, सो चांगले पॉईंट्स तिने सांगितले. सो तिचा मेन मुद्दा आहे की तुम्ही टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉईंट होता की वर्ड काउंट जे त्यांनी सांगितले तेवढेच लिहा, त्यापेक्षा जास्त लिहू नका. आणि थर्ड पॉईंट तिने सांगितलेले आहे की जे तुम्ही आयडियाज जे तुम्ही लिहिणार आहे ते व्यवस्थित एक्झिक्यूट करता आले पाहिजे तुमच्या एसेमध्ये. म्हणजे तिचं म्हणणं आहे कदाचित स्ट्रक्चर देखील इम्पॉर्टंट आहे. सो हे काही पॉईंट्स तिने आपल्याशी शेअर केलेले आहेत. सो लास्टचा मॉड्यूल आहे तो म्हणजे स्पीकिंग. सो तुझं स्पीकिंग टेस्टचा एक्सपिरियन्स कसा होता? तुझं स्पीकिंग पहिला होतं की नंतर होतं? फायनल एक्झामला माझं स्पीकिंग पहिले होतं लिसनिंग, रीडिंग, रायटिंगच्या आधी. आणि माझं स्पीकिंग म्हणायला गेलं इंग्लिशमधलं तर खूप असं माझं फ्लुएंट नाही आहे. माझं जास्ती फिलर्स असतात म्हणून आठवायलासाठी ते खूप असं होऊन जातं. सो माझं तर आधी अजिबात नव्हतं की चांगलं, पण जेव्हा क्लास केलं आणि जेव्हा भरपूर प्रॅक्टिस मॉक टेस्ट वगैरे दिलं थोडा कॉन्फिडंट आला आणि मॅमनी मला खूप असं मोटिवेट केलं की होऊ शकते, तू करू नकोस आणि करायचं बंद कर. आणि नंतर ज्या मॉक टेस्टमध्ये तर मी ते सुद्धा करायचं बंद केलं. आणि मॅडमने एका तर मला आठवते की हां तुझं 7चा आहे लिसनिंग आता, एकदा असं मला हे दिलेलं स्कोर. सो त्याच्यानंतर ना माझं स्पीकिंग चांगलं झालं आणि बाय गॉड ग्रेस आय गॉट गुड मार्क्स. ओके, तर फार लोकांना थोडी चिंता पण असते की आपलं स्पीकिंग एक्झामिनर कसं असेल. तर तुझं एक्झामिनरचा एक्सपिरियन्स सांग. ओ गॉड, ते सांगायचं म्हणजे लाईक मला आठवलं तरी ना कसं तर होतं ते, कारण की ती मॅम अशी होते की असे फॉरेनर टाईप ॲक्सेंट असते त्यांचं, बॉब कट, ते एकदम फुल व्हाईट कलर्ड, एकदम लाईक फॉरेनर येऊन बसले आपल्यासमोर. हा आपल्याला त्यांचं काय जमल का नाही किंवा आपण त्याच्यावर कनेक्ट होईल का नाही असं समजत नाही, कारण की दे आर लाईक एक्सप्रेशनलेस आणि आपल्याला खूप भिवून जातो आणि आपल्याला एकदम स्ट्रेस होतो आणि नर्वस होतो आणि आपल्याला काय कळत नाही की त्यांच्यासमोर कसं काय बोलावं म्हणून. आणि मग स्टार्टिंगला सुरू होतं की ते विचारतात क्वेश्चन्स वगैरे आणि मग आपण त्या फ्लोमध्ये होऊन जातो नंतर मग. पण
मध्ये मध्ये ते इंटरप्ट करतात, मग ते आपल्याला खूप असं ऑकवर्ड होतं की बाबा हे आपण आन्सर द्यावं करेक्ट की रॉंग द्यायला लागलोय, कारण की मध्ये मध्येच इंटरप्ट करतात म्हणून. शेवटी प्रत्येक एक्झामिनरची टॅक्ट वेगळी असते. शेवटी स्पीकिंग इंटरव्ह्यू कसे घ्यावेत, फार जणांकडून ऐकले, काही फार फ्रेंडली असतात, काही थोडे स्ट्रिक्ट असतात, किंवा जसं हिचा एक्सपिरियन्स होता की ते काही जास्त एक्सप्रेशन्स देत नव्हते. सो प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. सो पुढचा एक प्रश्न आहे की तू एक्झाम अटेम्प्ट करण्याआधी प्रॅक्टिससाठी केवढा वेळ दिला? पहिले तर क्लास केला मी 1 मंथ मॅमकडे, आणि त्यानंतर मी 2 मंथ किंवा अप्रॉक्सिमेटली 2.5 मंथ घेतलं मी माझं फुल कॉन्फिडन्स यासाठी. त्यासाठी मॉक टेस्ट भरपूर दिले मी मॅमकडं, आणि मग जेव्हा मला कॉन्फिडंट आला तेव्हा मग मी बुक केले आणि मग मी एक्झाम देऊन दिले. सो एक प्रश्न आहे माझ्या क्लासच्या बाबतीत की तुझे जे कन्सेप्ट होते आयल्सचे, नाही का, एक स्टुडंट म्हणून कम्प्लीट व्हायला हवे किंवा अंडरस्टँडिंग व्हायला हवं, ते माझ्या क्लासकडून फुलफिल झाले का? तुला एक बेसिक अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन मिळाली का क्लासबद्दल, म्हणजे आयल्सबद्दल किंवा प्रत्येक मॉड्यूलबद्दल? हो, 100% मी म्हणेल की मॅडमचा फुल सपोर्ट होता. त्यांनी मला 0 to 100 बनवलं असं म्हणेल मी, की मला आपल्याला जसं माहीत नसतं की आपल्याला अवघड वाटतं आयएल टेस्ट म्हटलं की इंग्लिश लँग्वेज टेस्ट, फॉरेन टेस्ट, आणि हे असं काही नाही आहे. आपण जर क्लास केला व्यवस्थित, आणि मॅडमचं तर भरपूर सपोर्ट केलं आहे म्हणा, रिडिंगमध्ये, रायटिंगमध्ये, लिसनिंगमध्ये. माझे 2 तर डिफिकल्ट होते, रिडिंग आणि स्पीकिंग. त्यात मला मॅडमनी भरपूर मदत केली, आणि त्यासाठी मी भरपूर थँकफुल आहे मॅम. आणि हे थँक्स मी कधी असं बोलून सुद्धा मी असं व्यक्त करू शकत नाही, बट आय एम व्हेरी डीपली थँकफुल फॉर यू मॅम. अँड मी पण थँक्यू म्हणते, एवढं ती मला अप्रिशिएट करत आहे माझ्या क्लासबद्दल, म्हणून थँक्यू. आणि माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी त्या इंटरव्ह्यू पण देत आहे त्याबद्दल देखील थँक्यू. पण मला एक गोष्ट ॲड करायला आवडेल की जसं ती म्हटली की टीचर मॅममुळं मला 0 to 100 भेटलं, पण असं काही नाही आहे, कारण शेवटी हा क्लास वेगळा आहे. मला इथे एक मेन्शन करावं वाटतं एक गोष्ट की फार वेळा मला फोन येतात कॅन्डिडेट्सचे एन्क्वायरीसाठी, आणि त्यावेळेस ते विचारतात की मॅम क्लासचं पासिंग स्कोर काय. सो मला एक गोष्ट मेन्शन करू दे की कोणताही क्लासवर डिपेंड नाही आहे की तुम्हाला किती बँड भेटणार आहे. ते सर्व तुमच्या हार्डवर्कवरती डिपेंड आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. शेवटी टीचर तुम्हाला फक्त गाईड करणार आहे, जे काय करायचं आहे ते कॅन्डिडेटवरती डिपेंड आहे. आता ज्याप्रमाणे सिमरन म्हणते मी तिला गाईड केलं, बट हार्डवर्क कुणाचं आहे? शेवटी सिमरनचं आहे. तिने एफर्ट्स घेतले म्हणून तिला 7.5 बँड भेटले. क्लासला माझ्याकडे येणारे पण आहेत, बट शेवटी हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे. सो अजून एक आय थिंक लास्ट 2 प्रश्न राहिलेले आहेत की तू स्वतःला एवढं मोटिवेटेड कसं ठेवली फुल प्रिपरेशन होईपर्यंत? म्हणजे तू म्हटली 2.5-3 महिने मी घेतले, ते 3 महिने तू स्वतःला एवढं उत्साही कसं ठेवली आयल्स प्रिपरेशनसाठी? फर्स्ट तर मॅडमचा भरपूर सपोर्ट होता की त्यांनी माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले. बारकेतले बारके डाऊट्स मॅडमनी क्लिअर केले मला, आणि भरपूर मला मोटिवेट करत होते की हां इथं चुकतंय, इथं तू असं तू अपग्रेड कर स्वतःला. आणि मी ह्याच्याबद्दल मी मम्मी डॅडीसाठी पण भरपूर थँकफुल आहे की त्यांनी मला सारखं, मम्मी तर सकाळ सकाळी रोज उठवायची, आणि रात्री झोपताना झोपेत असेल तर कॉफी पण बनवून द्यायची मम्मी. आणि डॅडी सारखं, नाही तू करू शकतेस, नाही तू करू शकतेस, होतं तुझ्याकडून, असं घाबरू नको, असं मला खूप मोटिवेट केलं मम्मी डॅडीने. आणि आणि कुणाला ॲड करू शकते तर माझा कझन ब्रदर, त्यांनी तर मला भरपूर हेल्प केलं, अँड आय एम व्हेरी थँकफुल फॉर हिम दॅट ही सपोर्टेड मी इन माय डिफिकल्टीज. सो आपण असं म्हणू शकतो की स्वतःवरचा आत्मविश्वास, त्याबरोबरच आपल्या घरातल्यांची साथ असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. मी हे फक्त आयुष्यबद्दल नाही सांगत आहे, आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला चांगला सपोर्ट असेल आईवडिलांचा किंवा आपले जे वेल विशर्स असतील तर तुम्ही कोणतीही गोष्ट इझिली मिळवू शकता. सो लास्टचा प्रश्न आहे की जे आता जे आयल्सचे प्रिपरेशन करत आहेत किंवा जे आयल्स एक्झामिन देणार आहेत, सो त्यांच्यासाठी तुझ्याकडून एक छोटीशी ॲडवाईस काय देशील? फर्स्ट तर सांगाल घाबरू नका, की अजिबात स्ट्रेस होऊ नका किंवा नर्वस होऊ नका. एका गोमध्ये तुम्ही देऊन बघा की तुम्हाला किती पडतं, पण घाबरू नका की कोणी सुद्धा देऊ शकतं. जर आपण भरपूर हार्डवर्क केलं, प्रॅक्टिस केलं आणि मोटिवेटेड राहिलो तर वी कॅन पास विथ गुड मार्क्स, अँड युअर फ्युचर विल बी व्हेरी गुड. अँड
आणि जर समजा तुम्हाला जर बाय चान्स एखाद्या ह्याच्यामध्ये कमी बँक पडले तर निराश होऊन जाऊ नका, कारण पहिल्या अटेम्प्टमध्येच पास व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. ती एक्झाम तुम्ही कितीही वेळा देऊ शकता. सो नाराज न होता त्याच उत्साहाने परत एक्झाम देणं देखील महत्त्वाचं आहे. सो आय थिंक मी बऱ्यापैकी माझे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि सिमरनने देखील चांगल्या प्रकारे उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणत आहे सिमरनला की तिनं तिचा बऱ्यापैकी चांगला वेळ मला दिलेला आहे ह्या इंटरव्ह्यूसाठी. सो त्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलमध्ये मी एंड करताना कायमच सांगत असते माझ्या चॅनलबद्दल, पण आज मी विनंती करत आहे सिमरनला की तिने थोडंसं माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी 1-2 वाक्य बोलावे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि डोंट फॉरगेट टू शेअर, बिकॉज दिस स्मॉल व्हिडिओ कॅन हेल्प समवन्स लाईफ to make better future and it was very helpful. Do share. ओके. सो कॉन्टॅक्टमध्ये राहा, सगळेजण कनेक्टेड राहा. सो पुन्हा एकदा आपण पुढच्या गुरुवारी नवीन व्हिडिओसोबत भेटूया. चलो बाय.